भारताची सेमीफायनलची 5 वेगवेगळी समीकरणे. प्रत्येक निकालानंतर काय होईल, काय केले तर भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल, कोण जिंकावे कोण हरावे हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर महिला T20 वर्ल्ड कप 2026 आता अतिशय रोमांचक टप्प्यावर आला आहे. भारताने बांगलादेशवर विजय मिळवला आहे, पण सेमीफायनलचे तिकीट अजून निश्चित झालेले नाही. आता भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील समीकरणे पाहूया. समीकरण 1, भारत ऑस्ट्रेलियाला हरवतो आणि दक्षिण आफ्रिका ही जिंकते. या परिस्थितीत तिन्ही संघ 8-8 गुणावर पोहोचू शकतात. मग निर्णय नेट रन रेटवर होईल. सध्या भारताचा नेट रन रेट दक्षिण आफ्रिकेपेक्षा चांगला असल्याने भारताची संधी मजबूत आहे. तर समीकरण दुसरे म्हणजे भारत ऑस्ट्रेलियाला हरवतो आणि दक्षिण आफ्रिकेची टीम पराभूत होते. हा भारतासाठी सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे. भारत कोणत्याही गणिताशिवाय सेमीफायनलमध्ये पोहोचेल. तिसरे समीकरण म्हणजे भारत ऑस्ट्रेलियाकडून हरतो आणि दक्षिण आफ्रिका जिंकते. ही परिस्थिती भारतासाठी सर्वात धोकादायक ठरेल. अशावेळी भारताची टीम सेमीफायनलमधून बाहेर होऊ शकते. समीकरण चौथे म्हणजे भारत हरतो आणि दक्षिण आफ्रिका देखील हरते. अशा परिस्थितीत गुण आणि नेट रन रेट यावर अंतिम निर्णय होऊ शकतो. त्यामुळे भारताला इतर निकालांची मदत लागू शकते. समीकरण 5 हा भारतासाठी सर्वात सुरक्षित मार्ग आहे. ते म्हणजे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवणे. मग सेमीफायनलची संधी भारताच्या बाजूने मोठ्या प्रमाणात झुकेल. इतर निकालावरती देखील भारताला अवलंबून राहावे लागणार नाही, कारण भारताचे नेट रन रेट हे साऊथ आफ्रिकेच्या नेट रन रेटपेक्षा खूप पुढे आहे. तर मित्रांनो, ही 5 समीकरणे आहेत ज्यामुळे भारत सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल. मित्रांनो, तुमच्या मते भारत ऑस्ट्रेलियाला हरवेल का आणि भारत सेमीफायनलमध्ये जाईल का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्कीच सांगा. आणि क्रिकेटच्या अशाच मराठीतून अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.